नमस्कार मित्रांनो, आपण मूलभूत अधिकारांमध्ये समानतेचे अधिकार बघतो आहोत की जे 14, 15, 16, 17, 18 हे आहेत. ओके, 16 पर्यंत आपण बघितलेलं आहे. आता 17 बघू. 17 काय आहे? अस्पृश्यता नष्ट करणे किंवा अस्पृश्यता निवारण. अस्पृश्यता, आता हे कलम 17 आहे. 17 काय म्हणतं? अस्पृश्यता ही नष्ट करण्यात आली असून, म्हणजे इट हॅज बीन ॲबॉलिश्ड. अस्पृश्यतेचे कोणत्याही रूपाने आचरण करणे निषिद्ध राहील. म्हणजे अस्पृश्यता प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारे कशाही प्रकारे तिचं पालन करणं हे निषिद्ध राहील. आणि अस्पृश्यता पाळल्यामुळे, अस्पृश्यता चलनामुळे उद्भवणारी कोणतीही निस्समर्थता लादणे म्हणजे काय? डिसॅबिलिटी. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर, एखादी व्यक्ती जर अस्पृश्य असली तर ती अस्पृश्य असल्यामुळे एक प्रकारे तिच्यावर काहीतरी निर्बंध येतात, निस्समर्थता येते, तिची कुठली तरी समर्थता हिरावून घेतली जाते, क्षमता हिरावून घेतली जाते, स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं. हा कायदा, तर अशी निस्समर्थता लादणे त्याच्यावर अस्पृश्यतेच्या मार्गाने हा कायद्यानुसार अपराध असेल आणि त्याला शिक्षा सुद्धा असेल, शिक्षापात्र असेल. आणि मग याची अंमलबजावणी करण्यासाठी अस्पृश्यता अपराध कायदा 1955, अनटचेबिलिटी ऑफेन्सेस ॲक्ट 1955 हा मंजूर करण्यात आला. म्हणजे इथे जे म्हटलं होतं ना की हा अपराध असेल आणि शिक्षेला पात्र असेल, मग अपराध कसा राहील, त्याला काय शिक्षा राहील हे क्लिअर करण्यासाठी म्हणून मग याचा भाग म्हणून हा कायदा सरकारने केला 1955 मध्ये. नंतर 1976 मध्ये या कायद्याला थोडंसं जास्त व्यापक करण्यासाठी त्याचं नाव जे करण्यात आलं ते नागरी अधिकार संरक्षण कायदा. म्हणजे नुसती अस्पृश्यता ही तर एक चाल होती, रीत होती, परंपरा होती. पण त्याच्या पलीकडे अस्पृश्यता हे मुळात एखाद्या व्यक्तीच्या नागरी अधिकारांचं हनन आहे असं त्याला व्यापक रूप देण्यासाठी त्याचं म्हणजे काही बदल पण करण्यात आले आणि त्याचं नाव बदलण्यात आलं नागरी अधिकार संरक्षण कायदा 1955, प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट 1955 असं त्याचं आता नवीन नाव आहे. नंतर 1989 मध्ये अत्याचाराच्या केसेसचा समावेश करण्यासाठी, म्हणजे ॲट्रॉसिटीजच्या केसेसचा समावेश करण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार निवारण कायदा, ज्याला आपण ॲट्रॉसिटीचा कायदा म्हणतो, तो करण्यात आला. त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे द शेड्यूल्ड कास्ट्स अँड द शेड्यूल्ड ट्राईब्स प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट 1989 हा मंजूर करण्यात आला. ओके. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की अस्पृश्यतेचा अंमल केल्यामुळे जर एखादी व्यक्ती दोषी ठरलेली असेल तर ती व्यक्ती संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुकांसाठी सुद्धा अपात्र ठरते. मग आपण बघितलेलं आहे की संसदेची निवडणूक किंवा राज्य विधानमंडळाच्या निवडणुका त्याच्यात जे त्याच्यात उभं राहण्यासाठी उमेदवारावर ज्या काही उमेदवाराचे जे पात्रता निकष असतात त्यात एक पात्रता निकष असा असतो की कुठल्याही कायद्यानुसार, म्हणजे याच्याशी संबंधित कायद्यानुसार अपात्र ठरलेली व्यक्ती ही अपात्र राहील. तर हा कायदा आहे, या कायद्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की जर अस्पृश्यतेचं पालन करण्यामुळे एखादी व्यक्ती दोषी आढळली असेल तर तिला संसद म्हणजे लोकसभा, राज्यसभा किंवा विधानमंडळ म्हणजे विधानसभा किंवा विधान परिषद याची निवडणूक सुद्धा लढवता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालानुसार या कलमातील मूलभूत हक्क हा खाजगी व्यक्ती विरुद्ध देखील उपलब्ध आहे असा निर्वाळा देण्यात आलेला आहे. सो एखाद्या खाजगी व्यक्तीने सुद्धा जर या अधिकारांचं उल्लंघन केलं, अस्पृश्यता न पाळण्याच्या, त्याच्या विरुद्ध सुद्धा हा अवेलेबल राहील. आता आयदर राज्यघटनेमध्ये किंवा याच्याशी संबंधित कुठल्याही कायद्यामध्ये अस्पृश्यता या शब्दाची व्याख्या देण्यात आलेली नाही आणि व्याख्या करणं शक्य पण नाही. पण अस्पृश्यता म्हणजे काय आहे हे म्हणजे शेकडो वर्ष आपल्या इथे चालू असल्यामुळे अस्पृश्यतेचा कॉन्टेक्स्ट आपल्याला माहीत आहे. ओके. सो विशिष्ट ऐतिहासिक परंपरेनुसार विशिष्ट जातींमध्ये जन्माला आल्यामुळे समाजाने निर्माण केलेल्या सामाजिक निस्समर्थता, सोशल डिसॅबिलिटी, की कशामुळे? एकतर ते आहे ऐतिहासिक परंपरेने आलेलं, दुसरं विशिष्ट जातीमध्ये केवळ जन्माला आल्यामुळे या डिसॅबिलिटीज निर्माण केल्या जातात, त्याला आपण अस्पृश्यता म्हणतो. ओके. आता कलम 18
किताब नष्ट करणे. किताब म्हणजे हे काय टायटल्स. बघा, स्वातंत्र्यापूर्वी परकीय राज्यकर्ते आपल्यावर राज्य करत होते, इंग्रज. तर इंग्रज काय करायचे की काही विशिष्ट लोकांना, जमीनदार असतील किंवा त्यांच्याशी फेवर करणारे असतील, लँडलॉर्ड्स, वॉरलॉर्ड्स वगैरे वगैरे, यांना काही किताब द्यायचे, टायटल्स द्यायचे, राव बहादूर वगैरे वगैरे, जेणेकरून अशा लोकांना असे किताब वगैरे देऊन त्यांना आपल्याप्रती सहानुभूतीदार त्यांना करणं. ओके, आपल्याला सहकार्य ते करतील अशा पद्धतीने त्यांना ऑब्लाइज करणं, त्यांच्यावर उपकार करणं, असे करून हे ते काम करायचे. आणि म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात हे होऊ नये की इंग्रज गेले पण आपले राज्यकर्ते आले आणि आपले राज्यकर्ते असे वेगवेगळे प्रकारचे किताब देऊन, म्हणजे गोरे इंग्रज गेले आणि कृष्णवर्णीय इंग्रज आले असं होऊ नये स्वातंत्र्यानंतर, म्हणून हे नष्ट करण्यात आलेले आहेत किताब. ओके, या कलमानुसार काय तरतुदी आहेत? एकतर सेनाविषयक किंवा विद्याविषयक मानविशेष. ओके, सेनाविषयक म्हणजे मिलिटरी, विद्याविषयक म्हणजे अकॅडमिक, मानविशेष म्हणजे डिस्टिंक्शन, म्हणजे काही विशेष कार्य केलेलं, ते विशेष कार्याची दखल घेणे. सो मिलिटरी आणि अकॅडमिक. ओके, सेनाविषयक आणि विद्याविषयक हे वगळता, म्हणजे हे अलाउड राहतील. हे वगळता राज्यसंस्था म्हणजे सरकार, मग ते सेंट्रल गव्हर्नमेंट असेल, स्टेट गव्हर्नमेंट असेल, कोणत्याही नागरिकाला म्हणजे भारताच्या नागरिकाला किंवा परकीय व्यक्तीला म्हणजे परकीय नागरिकाला कोणालाही किताब म्हणजे टायटल देणार नाही. त्यानंतर परकीय देशाकडून भारताचा नागरिक म्हणून कोणताही किताब स्वीकारणार नाही. पुन्हा लाभाचं किंवा विश्वासाचं पद धारण करणारा भारतीय नागरिक म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट, म्हणजे थोडक्यात काय की कुठल्या ना कुठल्या प्रकारे जो गव्हर्नमेंटकडनं काहीतरी पगार, वेतन, भत्ता, मानधन, फायदे असं काही ना काही घेतोय, म्हणजेच काय लाभाचं पद धारण करतोय. ओके, धारण करणाऱ्या भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्तीला आणि जी भारतीय नागरिक नाही अशा व्यक्तीला परकीय देशाकडून एखादा असलेल्या परकीय देशाकडून एखादा किताब स्वीकारायचा असेल तर राष्ट्रपतींची संमती आवश्यक राहील, म्हणजे राष्ट्रपतींची संमतीनेच घेता येईल. पुन्हा लाभाचं किंवा विश्वासाचं पद धारण करणाऱ्या भारतीय नागरिकाला किंवा परकीय व्यक्तीला एखाद्या परकीय देशाकडून भेट म्हणजे गिफ्ट, वित्तलब्धी म्हणजे इमॉल्युमेंट्स म्हणजे पैशाच्या स्वरूपातला काही मोबदला किंवा एखादं पद स्वीकारायचं असेल तर राष्ट्रपतींची संमती आवश्यक राहील. म्हणजे टायटलसाठी, किताबासाठी पण आणि भेट, गिफ्ट, इमॉल्युमेंट किंवा पद याच्यासाठी पण राष्ट्रपतींची संमती लागेल, भारतीय नागरिकाला किंवा परकीय व्यक्तीला. आता हे आपण बघितलेलं आहे सगळं. आता बघा, भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे राष्ट्रीय पुरस्कार 1954 मध्ये स्थापित करण्यात आले होते. भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. ओके, सर्वोच्च नागरी म्हणजे सिव्हिल, म्हणजे मिलिटरीशी संबंधित नाही, मिलिटरी सोडून सर्वोच्च नागरी सन्मान आहे भारतरत्न. मग पद्मविभूषण, मग पद्मभूषण आणि मग पद्मश्री हे 1954 मध्ये सुरू करण्यात आले होते. 1977 मध्ये जनता सरकारने, मोरारजी देसाईंच्या जनता सरकारने हे पुरस्कार देणं रद्द केलं, कारण त्यांचं मत असं होतं की हे पुरस्कार सुद्धा नवीन पद्धतीचे किताब आहेत आणि सरकार सरकारला जे असं वाटत असेल की अमुक एक व्यक्तीने आपल्यासाठी काम करावं किंवा आपल्या बाजूने काम करावं, आपल्या बाजूने जनमत तयार करावं, अशा व्यक्तींना हे पुरस्कार दिले जातात असं त्यांचं थोडंसं हे होतं. त्या हिशोबाने 1977 मध्ये हे पुरस्कार बंद करण्यात आले. 1980 मध्ये इंदिरा गांधींच्या सरकारने ते पुन्हा सुरू केले. मात्र नंतरच्या काळात या पुरस्कारांना न्यायालयात आव्हान दिलं गेलं की बाबा हे पुरस्कार हे बेसिकली घटनेचं उल्लंघन करणारे आहेत, किंवा हे पुरस्कार ज्या पद्धतीने इंग्रज फोडा आणि जोडा, डिवाइड अँड रूल या टाईपचे याच्यासाठी जे वापरत होते त्या पद्धतीने हे वापरले जातात वगैरे वगैरे व्हेरियस ग्राउंड्स. 1996 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने याच्यावर निर्णय दिला आणि म्हटलं की हे पुरस्कार घटनाबाह्य नाहीत. ओके, घटनाबाह्य नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाने असं मत नोंदवलं की पुरस्कार हे कलम 18 मध्ये उल्लेख केलेल्या किताब म्हणजे टायटल या शब्दाच्या व्याख्येत बसत नाही. म्हणजे हे जे कलम 18 आहे, चॅलेंज काय केलं गेलं होतं की हे कलम 18च्या विरुद्ध आहे. ओके, मूलभूत अधिकारांच्या विरुद्ध आहे. सर्वोच्च न्यायालय म्हटलं की कलम 18 मध्ये जे कलम आपण बघतो त्याच्यात जो किताब हा शब्द आहे की किताब नष्ट करण्यात आलेले आहेत म्हणजे टायटल, त्याच्या व्याख्येत हे पुरस्कार बसत नाही. कारण हे पुरस्कार विशिष्ट कुठल्या तरी क्षेत्रामध्ये चांगलं काम केल्याशी संबंधित आहेत, त्यामुळे ते टायटल नाहीत. ओके, कलम 18 मध्ये उल्लेख केलेले किताब हे सरदार, अभिजन यांच्या वंश परंपरागत किताबांशी संबंधित आहेत. सर्वोच्च न्यायालय म्हटलं की जे वंश परंपरागत मिळायचे आणि विशेष करून सरदार, जमीनदार, अभिजन म्हणजे समाजातली क्रीम लेयर जी असते, राज्यकर्त्यांशी संबंधित नोबल्स वगैरे वगैरे, त्यांच्याशी संबंधित किताबांचा उल्लेख 18 मध्ये आहे. आणि हे जे पुरस्कार आहेत हे तशा टाईपचे नाही आहेत आणि म्हणून याच्यात काही घटनाबाह्य नाही. त्यामुळे समानतेच्या तत्वाच्या विरुद्ध नाहीत, कलम 18च्या विरुद्ध नाहीत. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एक अट घालून दिली किंवा एक मार्गदर्शक तत्व घालून दिलं की ज्यांना कोणी हे पुरस्कार मिळतील त्यांनी ते पुरस्कार आपल्या नावाच्या पुढे टायटल सारखे वापरू नयेत, नावाच्या आधी किंवा नंतर. मात्र सर्रासपणे याचं उल्लंघन होताना बऱ्याचदा आपण बघतो की बऱ्याचदा पद्मश्री अमुक ढमुक, पद्मविभूषण अमुक ढमुक, पद्मभूषण अमुक ढमुक, भारतरत्न अमुक ढमुक असे उल्लेख केले जातात. ते खरं तर सर्वोच्च न्यायालयाच्या या मार्गदर्शक तत्वाच्या विरुद्ध आहे. ओके, राईट, ठीक आहे. सो आता आपण कुठपर्यंत आलो? कलम 18 झालं आपलं. तर बघा 14 ते 18 याच्यामध्ये कोणते अधिकार होते? समानतेचे अधिकार होते, ते आपण बघून झाले. आता पुढचा कुठला आहे? तो आहे स्वातंत्र्याचे अधिकार आणि ते आहेत 19 ते 22 मध्ये, म्हणजे 19, 20, 21 आणि 22. सो आता आपण बघू स्वातंत्र्याचे अधिकार. ठीक आहे, कलम 19 स्वातंत्र्याचा हक्क, आणि हा अतिशय महत्वाचा आहे. अनेक वेळा याचा उल्लेख येतो. म्हणजे जरी एकूण 19 ते 22 या सगळ्यांमध्ये स्वातंत्र्याचे हक्क आहेत, पण त्यातल्या त्यात डायरेक्ट स्वातंत्र्याचा उल्लेख जो आहे तो आहे या कलम 19 मध्ये. तर कलम 19(1) म्हणतं की याच्यात सर्व नागरिकांना 6 स्वातंत्र्य प्रदान करण्यात आले आहेत. कोणतं? भाषण व अभिव्यक्ती. आता भाषण म्हणजे बोलणं आणि अभिव्यक्ती म्हणजे कोणत्याही तऱ्हेने अभिव्यक्त होणं. मग ते आपण लिहून अभिव्यक्त होऊ शकतो, चित्र काढून अभिव्यक्त होऊ शकतो, शिल्प तयार करून अभिव्यक्त होऊ शकतो, एखादं नाटक करून अभिव्यक्त होऊ शकतो, मूक पद्धतीने अभिनय करून व्यक्त होऊ शकतो, कशाही प्रकारे. सो अभिव्यक्ती हा फार ब्रॉड शब्द आहे मित्रांनो. अभिव्यक्तीमध्ये नुसतं बोलणं नाही, बोलणं तर आलंच, माझे हावभाव अभिव्यक्तीमध्ये येतात. मी एखादं चित्र काढलं ते पण माझ्या अभिव्यक्तीमध्ये येतं, मी एखादं शिल्प बनवलं ते पण येतं, माझं लिहिणं पण येतं. राईट. सो अशा पद्धतीने अभिव्यक्ती म्हणजे कोणत्याही प्रकारे स्वतःचे विचार व्यक्त करणे. मी गाणं गाऊन सुद्धा अभिव्यक्त होऊ शकतो. आणि भाषण म्हणजे फक्त बोलणं. सो भाषण आणि अभिव्यक्ती असं ब्रॉड आहे त्याचं स्वातंत्र्य. शांततेने आणि शस्त्राविना म्हणजे विना शस्त्र एकत्र जमणं हे पण आहे. संघटना किंवा संघ किंवा सहकारी संस्था म्हणजे असोसिएशन्स किंवा युनियन्स किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटीज स्थापन करणं हा सुद्धा स्वातंत्र्याचा मूलभूत अधिकार आहे. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्रपणे मुक्तपणे सर्वत्र संचार करणं. मी महाराष्ट्रातून कर्नाटकात जाऊ शकतो, आंध्रमध्ये जाऊ शकतो, यूपी मध्ये जाऊ शकतो, जम्मू काश्मीरला जाऊ शकतो, मणिपूरला जाऊ शकतो. संचार स्वातंत्र्य. भारताच्या राज्यक्षेत्रात कोणत्याही भागात राहणे व स्थायिक होणे म्हणजे तात्पुरतं राहणं किंवा तिथे परमनंट स्थायिक होणं हे पण मी करू शकतो. कोणताही पेशा आचरणं, प्रोफेशन, मी शिक्षक असेल, मी गव्हर्नमेंट सर्वंट असेल, मी दुकानदार असेल, मी वकील असेल, मी शेतकरी असेल, काही किंवा कोणताही व्यवसाय, व्यापार, धंदा चालवणं याचं आपल्याला स्वातंत्र्य आहे. आता हे झाले 6. ओरिजिनल मूळ राज्यघटनेमध्ये ॲक्च्युली 7 हक्क होते, पण आता 6 आहेत. तो कोणता हक्क आहे जो डिलीट झालेला आहे? तो हक्क आहे संपत्तीचे संपादन करणे, धारण करणे व विक्री करणे. म्हणजे संपत्ती मिळवणे, ती धारण करणे म्हणजे आपल्याजवळ ठेवणे,
किंवा त्याची विक्री करणे याचं स्वातंत्र्य होतं. पण 44वी घटना दुरुस्ती 1978 याच्यानुसार संपत्तीचा हा मूलभूत अधिकाराच्या चॅप्टरमधनं काढून टाकण्यात आला आणि त्याला साधा हक्क करण्यात आला. तो कलम 300A मध्ये करण्यात आला. ओके, ते आपण इतर ठिकाणी बघितलेलं. सो संपत्तीचा अधिकार हा पूर्वी म्हणजे 1978 पर्यंत मूलभूत अधिकार होता, पण 1978 नंतर आता तो मूलभूत अधिकार नाही तर नॉर्मल कायदेशीर अधिकार आहे. मग त्याच्याने काय होईल की संपत्तीच्या अधिकारांचं उल्लंघन झालं तर मला डायरेक्ट उच्च न्यायालयात किंवा डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार नाही. आणि तो कशामुळे काढला याला खूप लॉंग हिस्ट्री आहे, पण मी त्याचं फक्त बेसिक तत्व सांगतो. भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला तर अनेक मोठमोठ्या प्रोजेक्टसाठी भारताला जमीन हवी होती. म्हणजे धरणांसाठी, कारखान्यांसाठी, वेगवेगळ्या मोठ्या शैक्षणिक संस्थांसाठी देशाला गरज होती. पण कुठलीही जमीन सरकारने घ्यायचं ठरवलं का केस व्हायच्या, कारण संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकार होता. तर मग सरकार घेऊ शकत नाही माझ्यावर मर्जीविना. मग याच्यावर अनेक केस, काउंटर केस, घटना दुरुस्ती, अमुक डुमुक चालत राहिलं. मग शेवटी घटनेत संपत्तीचा अधिकार याच्यातनं काढून टाकण्यात आला, कायदेशीर अधिकार करण्यात आला. आणि आता जर तुम्ही बघितलं लँड ॲक्विजिशन ॲक्ट जो आहे त्या लँड ॲक्विजिशननुसार आता बाजारभावाने मोबदला मिळतो, भरपूर मोबदला मिळतो. आणि आत्ताच्या घडीला त्या लँड ॲक्विजिशन ॲक्टनुसार मिळणारा मोबदला इतका चांगला असतो की नॉर्मली आता जमिनींचं अधिग्रहण करण्यासाठी नॉर्मली सरकारला कुठले प्रॉब्लेम येत नाही. ओके, राईट. सो आता स्वातंत्र्याचा जो हक्क आहे त्याच्या बाबतीत काही गोष्टी लक्षात ठेवायचा. हे हक्क फक्त राज्य संस्थेविरुद्ध उपलब्ध आहेत, खाजगी व्यक्तींविरुद्ध नाहीत. ओके, राज्य संस्थेविरुद्ध आहेत. ते फक्त नागरिकांना उपलब्ध आहेत, परकीयांना नाहीत. हे हक्क कायदेशीर व्यक्ती म्हणजे लिगल पर्सन यांना उपलब्ध नाहीत, म्हणजे कंपन्या, कॉर्पोरेशन, निगम वगैरे यांना उपलब्ध नाहीत. या हक्कांवर राज्य संस्था सुयोग्य मर्यादा लावू शकते, मात्र 19 मध्ये सांगितलेल्या आधारांवरच या मर्यादा घातल्या जाऊ शकतात. म्हणजे या 19 मध्ये ही जी 6 स्वातंत्र्य आहेत याच्यावर मर्यादा लादल्या जाऊ शकतात. पण कोणत्या बाबतीत मर्यादा लादल्या जाऊ शकतात ते पण कलम 19 मध्येच देऊन टाकलेलं आहे, जेणेकरून जास्त स्कोप नाही ठेवलेला सरकारला किंवा याला. मग कोणत्या मर्यादा आहेत? एक, भाषण आणि अभिव्यक्तीचं जे स्वातंत्र्य आहे त्याच्यावर कशाच्या मर्यादा आहेत? देशाचं सार्वभौमत्व, एकात्मिकता किंवा एकात्मता, देशाची सुरक्षितता, परदेशी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता म्हणजे डिसेन्सी, नैतिकता, न्यायालयाचा अवमान, गुन्ह्याला प्रोत्साहन देणं, चारित्र्य हनन. जर आपल्या भाषण किंवा अभिव्यक्तीमुळे देशाच्या सार्वभौमत्वाला किंवा एकात्मतेला तडा जात असेल, देशाच्या सुरक्षिततेला तडा जात असेल, दुसऱ्या राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध बिघडणार असतील, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडणार असेल, सभ्यता नैतिकतेच्या ते विरुद्ध असेल, न्यायालयाचा अवमान होणार असेल, गुन्ह्याला प्रोत्साहन मिळणार असेल, दुसऱ्या कोणाचं चारित्र्य हनन होणार असेल, तर या स्वातंत्र्याला निर्बंध टाकले जातील. कशाला? भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य. सोय दिलेले आहेत. एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्यावरील मर्यादांचा निकष काय? दुसरं काय आहे? पहिलं झालं भाषण अभिव्यक्ती, दुसरं म्हणजे विनाशस्त्र एकत्र, शांततामय विनाशस्त्र एकत्र येणे. भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता आणि सार्वजनिक सुव्यवस्था याला त्याच्यामुळे प्रॉब्लेम येणार असेल तर एकत्र जमण्याच्या स्वातंत्र्यावर निर्बंध टाकले जाऊ शकतात. संघटना, संघ किंवा कोऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करण्याच्या स्वातंत्र्यावर किंवा सार्वभौमत्व, एकात्मता, सार्वजनिक सुव्यवस्था व नैतिकता याच्या बेसिसवर निर्बंध टाकले जाऊ शकतात. देशात कुठेही मुक्त संचार करण्याचं जे स्वातंत्र्य आहे त्याच्यावर सामान्य जनतेचं हित, एखाद्या अनुसूचित जमातीच्या हितसंबंधांचे संरक्षण. बघा, स्पेशली जे डोंगराळ प्रदेश आहेत, नॉर्थ ईस्टचे वगैरे, तिथे ज्या अनुसूचित जमाती राहतात, आपल्या संचाराच्या स्वातंत्र्यामुळे जर त्या अनुसूचित जमातींच्या लाईफमध्ये, रेग्युलर याच्यामध्ये, उपजीविकेमध्ये, वेगवेगळ्या त्यांच्या कल्चरमध्ये अडथळा येणार असेल तर त्याच्यावर बंधनं लागले जाऊ शकतात. सो अनुसूचित जमातींच्या हितसंबंधांचे संरक्षण
आणि हे बऱ्याच बाबतीत बघा, अंदमान निकोबारमध्ये सेंटिनेल आयलंडवर जी एक आदिम जमात आहे, ते अजून आदिम आहेत. तिथे जर मुक्त संचाराचं स्वातंत्र्य दिलं तर काय होईल? ती जमात नष्ट होऊन जाईल. कारण त्या जमातीला अजून आपल्याला माहीत असणारे अनेक इन्फेक्शन माहीतच नाही. आपण जर तिथे गेलो त्या बेटावर, आपल्यासोबत एखादा साधा व्हायरस की ज्याच्याने आपल्याला काहीच होत नाही, त्याच्याने कदाचित तो माणूस मरून जाईल, कारण त्याच्या बॉडीला आपला हा व्हायरस माहीतच नाहीये. त्यामुळे त्याच्या बॉडीमध्ये आपल्या व्हायरससाठी अँटीजन तयारच होत नाही. म्हणजे आपल्याला ज्या व्हायरसने नुसती सर्दी होत असेल, त्या व्हायरसने तो माणूस मरू शकतो. एक्झाम्पल सांगितलं मी. यामध्ये आदिवासी जमातींची संस्कृती, व्यवसाय यांचं संरक्षण करणं, जतन करणं, आदिवासींच्या क्षेत्रात बाहेरच्या व्यक्तींना प्रवेशावर बंधनं घालता येतात. देह विक्री करणाऱ्या महिलांना सार्वजनिक आरोग्य व नैतिकतेच्या आधारावर बंधन आणता येईल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. एड्सग्रस्त व्यक्तींच्या संचारावर सुद्धा मर्यादा घालणं हे घटनाबाह्य नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे, कारण त्याच्याने पण सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचू शकतो. सो अशा पद्धतीने संचाराच्या स्वातंत्र्यावर निर्बंध आणले जाऊ शकतात. कुठेही राहणे आणि स्थायिक होणे याच्यावर काय मर्यादा? सामान्य जनतेचं हित आणि अनुसूचित जमातींच्या हितांचं संरक्षण. म्हणून बघा, काही ठिकाणी फक्त बाहेरच्या लोकांना स्थायिक होणे, बाहेरच्या लोकांनी जमिनी खरेदी करणे वगैरे हे अलाउड नाही. याचं कारण की तिथल्या ज्या आदिवासी जमाती आहेत त्यांच्यावर आपल्या बाहेरच्या लोकांचं अतिक्रमण नको व्हायला. ठीक आहे. व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य, त्याच्यावर काय मर्यादा? सामान्य जनतेच्या हितसंबंधांची जपणूक. ओके, सामान्य व्यक्तींच्या हितसंबंध म्हणजे आपला व्यवसाय पेशा असा नसला पाहिजे की त्याच्याने सामान्य जनतेच्या हितसंबंधांचं उल्लंघन होईल. उदाहरणार्थ एखाद्या विशिष्ट पेशासाठी, व्यवसाय किंवा व्यापारासाठी तांत्रिक किंवा व्यावसायिक पात्रता निश्चित करणं, सार्वजनिक हितासाठी राज्य संस्था स्वतःच काही व्यवसाय किंवा व्यापारामध्ये स्वतःची मक्तेदारी निर्माण करू शकते. बघा, एखाद्या विशिष्ट पेशासाठी काही विशिष्ट स्किलची आवश्यकता असेल तर तो व्यवसाय अमुक एक व्यक्तीच करेल असं कंपल्शन करता येऊ शकतं. कारण काय? ज्याला त्याच्यातली काही अक्कल नाही, नॉलेज नाही, त्याने जर तो व्यवसाय केला तर सार्वजनिक हिताला, सार्वजनिक सुरक्षिततेला, लोकांच्या जीवितेला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे काही विशिष्ट पेशांसाठी विशिष्ट अटी लादू शकतं. काही विशिष्ट व्यवसाय किंवा व्यापारांमध्ये सरकार स्वतः उतरू शकतं, कारण ते सार्वजनिकदृष्ट्या महत्त्वाचं असू शकतं. मग तिथे सरकार स्वतःची मक्तेदारी निर्माण करू शकतं, बाकीच्यांना सांगू शकतं की तुमच्यापैकी खाजगी कोणी याच्यात उतरणार नाही, सरकारच उतरेल फक्त याच्यात. असं महिला बालकांच्या व्यापारासारखे काही अनैतिक व्यवसाय, घातक औषधं, मादक पदार्थ, स्फोटक यांच्यासारखे घातक व्यवसाय यांच्यावर राज्य संस्था प्रतिबंध आणू शकते. म्हणजे कोणी जर ताळी गाळत असेल, ओके, तर त्याच्यावर आता तो म्हणेल की ताळी गाळणे म्हणजे दारू गाळणे हा माझा व्यवसाय आहे आणि मला व्यवसायाचं स्वातंत्र्य दिलेलं आहे कलम 19 नुसार. पण नाही, कारण काय? त्याच्याने सार्वजनिक आरोग्याला धोका पोहोचू शकतो. राईट. सो अशा पद्धतीने किंवा मग अशा बाबतीत परवाना पद्धतीने नियमन करू शकतं सरकार की बाबा असे काही व्यवसाय असतील, म्हणजे दारूशी संबंधित, स्फोटकांशी संबंधित वगैरे, याचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला आधी परवाना घ्यावा लागेल, मग सरकार काही नियम घालून देईल, त्या नियमांच्या अधीन राहून करावं लागेल वगैरे वगैरे वगैरे. एखादा मुलगा असेल तो 10व्या वर्षीच मस्त कार चालवत असेल, पण सरकारने ठरवलंय की 18 वर्षाच्या होईपर्यंत त्याला परवाना द्यायचा नाही, ड्रायव्हिंग लायसन्स द्यायचं नाही. कारण काय? तुम्ही पुण्यातलं उदाहरण बघतायत, ते 17.5 वर्षाच्या दिवट्याने काय केलं. राईट. सो अशा पद्धतीने काही गोष्टींसाठी सरकार हे निर्बंध लादू शकतं. ओके. आता अपराधांच्या दोषसिद्धी संदर्भात इथे आता आपण आहोत कलम 20च्या कलम 20. आपण 19 बघितलं, आता कलम 20 अपराधांच्या दोषसिद्धी संदर्भात संरक्षण म्हणजे काय? बघा, कोणत्याही व्यक्तीने एखादा गुन्हा केला तर त्याला कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे, पण ती शिक्षा असंगत नको आणि प्रमाणबाह्य नको.
म्हणजे 1000 रुपयाची चोरी केली त्याच्यासाठी फाशी नाही दिली गेली पाहिजे. म्हणजे एकतर शिक्षा अशाच व्यक्तीला झाली पाहिजे की जिने कुठल्या तरी कायद्याचा भंग केला आहे आणि त्याचा दोष जितका आहे तितकीच शिक्षा झाली पाहिजे. याच्यासाठी हे आर्टिकल आहे, हे कलम आहे. हा हक्क नागरिक, परकीय आणि कायदेशीर व्यक्ती म्हणजे लीगल पर्सन म्हणजे कंपन्या वगैरे या सर्वांना उपलब्ध आहे. आता याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. ऊर्ध्वगामी कायद्याला प्रतिबंध, याला म्हणतात रेट्रोस्पेक्टिव्ह ऍक्टला प्रतिबंध. रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे काय? रेट्रोस्पेक्टिव्ह म्हणजे असा कायदा की समजा मी हा व्हिडिओ बनवतो आहे तर राज्यघटनेवर व्हिडिओ, समजा मी कालपर्यंत सगळे व्हिडिओ बनवलेले आहेत. आज सरकारने कायदा आणला की राज्यघटनेवर व्हिडिओ बनवणं हा गुन्हा आहे. समजा आज कायदा आणला, आजपासून लागू झाला तर काही प्रॉब्लेम नाही. मला समजेल की बाबा आजपासून राज्यघटनेवर व्हिडिओ बनवणं हा गुन्हा आहे, उद्यापासून मी बनवणार नाही. पण समजा सरकारने असा कायदा आणला की राज्यघटनेवर व्हिडिओ बनवणं हा गुन्हा आहे आणि हा गुन्हा 2022 पासून लागू होईल. तर काय होईल? 2022 मध्ये मला माहित नव्हतं की 2023 मध्ये असा कायदा येणार आहे आणि तो 22 पासून लागू होणार आहे, नाही तर मी तेव्हाच व्हिडिओ बनवले नसते. एक्झाम्पल सांगतोय हा साधं, हे तुम्हाला कायद्याचं हे कळावं म्हणून. म्हणजे असा जो कायदा असतो जो पूर्वलक्षी प्रभावाने लागू होतो, काय? एक्स पोस्ट फॅक्टो, याला म्हणतात एक्स पोस्ट फॅक्टो. असा कायदा की जो पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे मागच्या तारखेपासून लागू होतो. केला कायदा आज पण अंमलबजावणी त्याची आधीपासून होईल, अशा कायद्याला एक्स पोस्ट फॅक्टो किंवा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणारा कायदा म्हणतात. आता बघा, हे योग्य राहील का की बाबा 2022 मध्ये मी व्हिडिओ बनवले, त्यावेळी राज्यघटनेचे व्हिडिओ बनवले, त्यावेळी राज्यघटनेवर व्हिडिओ बनवणे हा गुन्हा नव्हताच. तसं राहिलं असतं तर मी बनवलेच नसते. त्याच्यामुळे आज जर तुम्हाला तो गुन्हा करायचा असेल तर आजपासून करा, म्हणजे मी उद्यापासून व्हिडिओ बनवणार नाही. राईट? सो ऊर्ध्वगामी कायद्याला प्रतिबंध, की असा कायदा करता येणार नाही की ज्याला पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहील. ओके, त्यामुळे कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो. ठीक आहे, हे तुम्हाला सगळं मी समजून सांगितलं, त्यामुळे रिपीट करत नाही. सो त्याच्यामुळे 20(1) मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की जे कृत्य अपराध असल्याचा दोषारोप करण्यात आला असेल ते कृत्य एखाद्या व्यक्तीने करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याचा भंग झाल्याखेरीज त्या अपराधाबद्दल ती व्यक्ती दोषी ठरवली जाणार नाही. म्हणजे काय? म्हणजे असा की ज्यावेळी त्या व्यक्तीने एखादं कृत्य केलं, ज्याला आपण अपराध म्हणतोय, तो अपराध, सो कॉल्ड अपराध, ज्या वेळी म्हणजे ज्या दिवशी आणि ज्या वेळी त्या व्यक्तीने केला त्या दिवशी त्यावेळी अस्तित्वात असलेला कायद्यानुसार जर तो अपराध असेल तरच त्या व्यक्तीने अपराध केला असं मानलं जाईल. ज्या दिवशी तिने अपराध केला त्या दिवशी समजा असा कायदाच अस्तित्वात नसेल की त्याचं ते कृत्य अपराध होईल, दुसऱ्या दिवशी कायदा आला समजा, तरी सुद्धा एक दिवस आधीचं कृत्य सुद्धा अपराध समजलं जाणार नाही. म्हणजे ज्या दिवशी, ज्या ठिकाणी, ज्यावेळी एखाद्या व्यक्तीने एखादं कृत्य केलं त्या दिवशी त्या क्षेत्रामध्ये लागू असणारा कायदा त्यावेळी जर असं म्हणत असेल की हे करणं अपराध आहे तरच त्या व्यक्तीला त्या अपराधाबद्दल शिक्षा देता येईल. नंबर 1. आणि नंबर 2, त्याच्यासाठी जी शिक्षा आहे, समजा असंही होऊ शकतं, ठीक आहे त्यावेळी तो कायदा अस्तित्वात होता पण त्यावेळी त्या कृत्यासाठी 2 वर्षाची जेल होती, आता कायदा चेंज केला आणि म्हटलं की 2 नाही 5 वर्षाची जेल आणि तिला लागू केलं मागच्या याच्यापासून, ते पण चालणार नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीने ज्या दिवशी, ज्यावेळी, ज्या ठिकाणी तो अपराध केला त्यावेळी अंमलात असणारा जो कायदा असेल त्याच्यात त्या गोष्टीसाठी जेवढी शिक्षा लिहिलेली असेल
तेवढीच शिक्षा देता येईल. नंतर समजा ती शिक्षा वाढवली नंतरच्या काळात तर ती आधी लागू होणार नाही. जेव्हापासून तो नवीन कायदा किंवा नवीन शिक्षेची तरतूद लागू झाली त्याच्या पुढे होईल ती, आधी होणार नाही. ओके, राईट. पुढचं म्हणजे एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा कोणत्याही व्यक्तीवर खटला चालवला जाणार नाही. एनिवे, त्याच्या आधी आपण बघू अपवाद काय आहे. हा हक्क फक्त फौजदारी कायद्याच्या संदर्भाने उपलब्ध आहे. फौजदारी कायदा, क्रिमिनल प्रोसिजर कोड, दिवाणी किंवा करांच्या कायद्याबाबत उपलब्ध नाही. म्हणजे जे सिव्हिल मॅटर आहेत किंवा कर विषयक मॅटर आहेत त्याच्या बाबतीत हा हक्क अवेलेबल नाही. ओके, म्हणजेच दिवाणी किंवा कर विषयक कायद्यांमध्ये पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणारे कायदे केले जाऊ शकतात. हे लक्षात घ्या. फौजदारीच्या बाबतीत नाही करता येऊ शकत पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणारे कायदे, पक्क लक्षात ठेवा. आता फौजदारी कायदा समजा पूर्वलक्षी असेल तर त्याच्या अंतर्गत शिक्षा केली जाऊ शकत नाही, मात्र खटला चालवला जाऊ शकतो. पण हे पण खूप रेअर असतं. बेसिकली फौजदारी कायदा आधीच्या तारखेपासून लागू करता येत नाही नॉर्मली, मात्र दिवाणी आणि कर विषयक कायदे लागू करता येतात आधीच्या पूर्वलक्ष्य प्रभावापासून. त्यानंतर प्रतिबंधात्मक स्थानबद्ध कायद्याच्या बाबतीत पूर्वलक्षी प्रभावाचा कायदा लागू करता येऊ शकतो. प्रतिबंधात्मक स्थानबद्धता आपण पुढे बघणार आहोत की समजा एखादी व्यक्ती एखाद्या प्रसंगी काहीतरी सार्वजनिक सुरक्षिततेला सुव्यवस्थेला धोका निर्माण करू शकता असं वाटलं तर पोलिसांना जरी त्या व्यक्तीने काही केलेलं नसलं तरी एक सुरक्षिततेचा उपाय म्हणून त्याला स्थानबद्ध करता येऊ शकतं, म्हणजे अटक करता येऊ शकते. त्याच्याशी संबंधित कायदे पूर्वलक्षी प्रभावाने करता येतात. ओके, कोणत्या करता येतात मात्र फौजदारी कायदे नाही करता येत. तो पूर्वलक्षी प्रभावाने कायद्याचा एक भाग बघितला आपण. दुसरा भाग आहे तो म्हणजे डबल जिओपार्डी नसणे. म्हणजे काय, कोणत्याही व्यक्तीवर एकाच अपराधाबद्दल एकापेक्षा अधिक वेळा खटला चालवला जाणार नाही व शिक्षा देता येणार नाही. हे समजा एकाने मर्डर केलं तर मर्डरसाठी खटला चालवला, शिक्षा दिली, विषय संपला. समजा मर्डर जाऊ द्या, काहीतरी हल्ला केला होता त्याच्याबद्दल 7 वर्षाची शिक्षा झाली, समजा त्याने शिक्षा भोगली, परत तोच खटला त्याच्यावर लागू केला, परत त्याला शिक्षा दिली, असं होणार नाही. एका अपराधासाठी एकदाच शिक्षा दिली जाईल, म्हणजे डबल जिओपार्डी होणार नाही, दोनदा शिक्षा दिली जाणार नाही, दोनदा किंवा त्याच्या. हे संरक्षण फक्त न्यायालय किंवा न्यायाधिकरणे, न्यायालय म्हणजे कोर्ट, न्यायाधिकरणे म्हणजे ट्रिब्युनल्स यांच्यासमोर सुरू असलेल्या खटल्यांबाबतीत उपलब्ध आहे. विभागीय किंवा प्रशासकीय प्राधिकाऱ्यांसमोर सुरू असणाऱ्या प्रकरणांबाबतीत हे संरक्षण उपलब्ध आहे. म्हणजे काय, ज्या डिपार्टमेंटल इन्क्वायरीज असतात ना, डिपार्टमेंटल ॲक्शन असतात. समजा मी आहे, माझ्या विरुद्ध माझं डिपार्टमेंट काहीतरी प्रोसिडिंग करत असेल, त्याला डबल जिओपार्डी होऊ शकते, दोनदा त्याच्याबद्दल मला शिक्षा होऊ शकते. फक्त जे मॅटर न्यायालयासमोर म्हणजे कोर्टासमोर किंवा ट्रिब्युनल समोर म्हणजे न्यायाधिकरणांसमोर चालू आहेत त्याच्या बाबतीत एकाच गुन्ह्यासाठी दोनदा शिक्षा होऊ शकत नाही. तिसरा भाग आहे याच्यातला, स्वदोषीकरण म्हणजे स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्याची सक्ती नसणे. याला इंग्लिशमध्ये म्हणतात सेल्फ इन्क्रिमिनेशन. सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे काय, की मी स्वतःविरुद्ध साक्ष देणे. म्हणजे बेसिकली काय होतं, बऱ्याचदा पोलीस किंवा इतर गोष्टी दबाव टाकून जर एखाद्याला मान्य करायला लावतील की तूच मर्डर केलं असं मान्य कर, असं करता येणार नाही. माझा मूलभूत अधिकार आहे की मला स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी दबाव टाकता येणार नाही, कंपल्शन करता येणार नाही, बंधन करता येणार नाही. स्वतःविरुद्ध साक्ष देण्याची सक्ती केली जाणार नाही. आणि हा मौखिक साक्ष म्हणजे ओरल एव्हिडन्स म्हणजे बोलून साक्ष देणे, आणि डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणजे एखादी गोष्ट लिहून देणे, हो मी असा गुन्हा केलेला आहे किंवा मी असा फ्रॉड केलेला आहे, लिहून देणं, किंवा साक्षीदार म्हणून तसं बोलून दाखवणं, दोघांमध्ये अलाउड नाही. म्हणजे थोडक्यात काय, म्हणून बघा की पोलीस कस्टडीमध्ये घेतलेले जे जबाब असतात ते न्यायालयामध्ये फारसे टिकत नाहीत.
कारण नॉर्मली ज्याच्यावर दोष आहे तो नॉर्मली जाऊन सांगतो की पोलिसांनी माझ्यावर दबाव टाकून हे माझ्याकडनं लिहून घेतलेलं आहे, आणि मग त्याचा तो मूलभूत अधिकार आहे की तो स्वतःविरुद्ध साक्ष देण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकता येऊ शकत नाही. ओके, सो त्याचा हा अर्थ झाला. राईट. मात्र याला अपवाद आहेत. समजा गुन्ह्याशी संबंधित मुद्देमाल किंवा वस्तू सादर करण्याची सक्ती केली जाऊ शकते. म्हणजे एखाद्याला पकडलं, मर्डर केलेला, तर त्याच्यावर सक्ती केली जाऊ शकते की बाबा तू ज्या हत्याराने मर्डर केलं ते हत्यार आम्हाला काढून दे, त्याच्याशी संबंधित मुद्देमाल काढून दे, जो मोबाईल वापरला तो काढून दे, वगैरे वगैरे, ती सक्ती केली जाऊ शकते. नमुना सही म्हणजे तुझी नमुना सही दे आम्हाला. समजा एखाद्याने खोटे चेकचा फ्रॉड केला असेल सही करून, तर त्या सह्या समजा टॅली करायच्या आहेत की ही त्याचीच सही आहे म्हणून, तर ती सहीचा नमुना देण्यासाठी सक्ती केली जाऊ शकते. अंगठ्याचा ठसा देण्यासाठी, समजा मर्डर केलेला आहे तर त्या दारावरचे ठसे घेतलेत पोलिसांनी आणि याच्या ठश्याशी मॅच करायचे आहेत, तर ते त्याला द्यावे लागतील ठसे. रक्ताचा नमुना, DNA सॅम्पल चेक करायचं असेल वगैरे द्यावं लागेल, याची सक्ती केली जाऊ शकते. ओके. सदर व्यक्तीने स्वतः उपस्थित राहावं प्रोसिडिंगमध्ये, याचीही सक्ती केली जाऊ शकते. ओके. आणि हे संरक्षण फक्त फौजदारी प्रकरणांमध्ये लागू आहे. ओके, सिव्हिलमध्ये नाही. सिव्हिलमध्ये मात्र सक्ती करता येऊ शकते. राईट. कलम 21 जीवित व व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण. याच्यात असं आहे, म्हणजे जे मूळ कलम असं आहे, कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीशिवाय कोणत्याही व्यक्तीला त्याचे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित केलं जाणार नाही. जीवित म्हणजे मी जिवंत राहणं आणि जिवंत राहून मला पाहिजे ते करता येणं, हे झालं व्यक्तिगत स्वातंत्र्य. तर कलमात काय म्हटलेलं आहे की कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीशिवाय मला जीवित आणि व्यक्ती स्वातंत्र्यापासून वंचित ठेवलं जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीनुसार मला जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित ठेवता येईल. इंटरेस्टिंग आहे. याचाच अर्थ काय. अच्छा, त्याच्या आधी बाकी बघून घेऊ. हा हक्क नागरिक परकीय दोघांनाही उपलब्ध आहे. आता इथे काय म्हटलेलं आहे की माझं जर जीवित आणि व्यक्तिगत, नॉर्मली माझं जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून मला वंचित केलं जाणार नाही, पण कायद्याने प्रस्थापित केलेल्या कार्यपद्धतीने मात्र वंचित केलं जाईल. मग कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती म्हणजे काय. समजा एखाद्या सरकारकडे प्रचंड बहुमत असेल, ते कायदा करून टाकेल की अमुक अमुक संदीप साळुंकेला त्याच्या घरून जाऊन उचला, म्हणजे कुठल्याही माणसाला घरी जाऊन लॉक तोडून उचलून ठेवायचं अशी पद्धत लिहून दिली कायद्यामध्ये. मग झालं. इथे म्हटलेलं आहे कायद्याने प्रस्थापित केलेल्या पद्धतीनुसार करता येऊ शकतं. जर कायद्याने प्रस्थापित केलेली पद्धत नसेल तरच मला हा हक्क राहील. ओके. मग याच्या बाबतीत अमेरिकन राज्यघटनेमध्ये एक याच्या बाबतीत अशी ब्युटी आहे की कायद्याने प्रस्थापित कार्यपद्धतीला ते काय म्हणतात, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ, उचित प्रक्रिया. म्हणजे कायद्याने एखादी प्रक्रिया तुम्ही डिस्क्राईब केली, त्याच्यानुसार जर माझं जीवित स्वातंत्र्य हिरावून घेणार असाल तर ती नुसती कायद्याने प्रस्थापित प्रक्रिया नसली पाहिजे, ती ड्यू प्रक्रिया असली पाहिजे. म्हणजे खरंच ती योग्य आहे का त्या माणसाला उचलणं, त्या माणसाला जीवितापासून, त्याच्या जीविताच्या आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून त्याला वंचित ठेवणं, हे ड्यू आहे का, बरोबर आहे का, हे चेक केलं पाहिजे. हे अमेरिकन याच्यामध्ये आहे, ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. ओके. म्हणजे नुसतं कायद्याने काहीतरी प्रोसेस एस्टॅब्लिश करून टाकली आणि विषय संपला, मग आता तुम्ही कोणालाही जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं त्याच्या जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यावर निर्बंध आणू शकतात, असं करता येणार नाही. ती कायद्याची प्रोसेस ड्यू प्रोसेस असली पाहिजे. ओके. आता भारतामध्ये 1950 मध्ये एक केस झाली होती, A.K. गोपालन. या खटल्यामध्ये त्यावेळी जे सर्वोच्च न्यायालय होतं त्यांनी या शब्दसमूहाचा अत्यंत तांत्रिक आणि संकुचित अर्थ लावला होता. त्यांनी म्हटलं की आम्ही एवढंच बघू की कायद्याने जी पद्धत वापरून एखाद्या व्यक्तीला त्याच्या जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित ठेवण्यात आलं, ती प्रक्रिया कायद्यानुसार होती की नाही एवढंच आम्ही पाहू. कायदा आहे का त्या प्रोसेसचा, आहे, मग तुम्ही कुठल्याही व्यक्तीला त्याच्या जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित ठेवू शकता. अशी संकुचित
भूमिका घेतली गेली एक एक गोपालनमध्ये 1950 मध्ये. पण नंतर 1978 मध्ये मनेका गांधी खटला आला. या मनेका गांधी खटल्याने हे रिव्हर्स केलं. मनेका गांधीने खटल्याने असं म्हटलं की बाबांनो, एखाद्याचं एकतर त्यांनी जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य याला व्यापक अर्थ दिला. ओके, त्यांनी म्हटलं की कायद्याने प्रस्थापित केलेली पद्धत आहे म्हणून तुम्ही कोणाचंही स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकणार नाही. ही कायद्याने प्रस्थापित केलेली पद्धत सुयोग्य असली पाहिजे, न्याय्य असली पाहिजे, उचित असली पाहिजे, संयुक्तिक असली पाहिजे. राईट, असं प्रतिपादन केलं. म्हणजेच अमेरिकन राज्यघटनेमध्ये जी कायद्याची उचित प्रक्रिया म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ही कन्सेप्ट आहे, ही कन्सेप्ट मनेका गांधी खटल्याद्वारे सर्वोच्च न्यायालयाने आणली. ओके, दुसरा अजून जो गोपालन खटला होता एक गोपालन 1950, याच्यामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे काय याचा अतिशय संकुचित अर्थ लावलेला होता. असा अर्थ लावलेला होता की व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे केवळ व्यक्तीचं शरीराचं स्वातंत्र्य, म्हणजे बाबा माझं हे शरीर फ्री राहिलं पाहिजे इतकंच याला म्हणायचं व्यक्तिगत स्वातंत्र्य. म्हणजे माझ्या शरीराला तुम्ही जेलमध्ये टाकू नका, माझं शरीर फ्री राहिलं पाहिजे. पण जसं मी अगदी सुरुवातीला सांगितलेलं आहे की माणूस हा केवळ शारीरिक एंटिटी नाही, प्राणी नाही. माणसाला सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, नैतिक, आध्यात्मिक अनेक पैलू असतात. सो मनेका गांधी खटल्यामध्ये जीवनाचा अधिकार म्हणजे जीविताचा अधिकार जो आपण या कलमामध्ये बघतोय 20 मध्ये, मनेका गांधी खटल्यामध्ये जीवनाचा अधिकार म्हणजे नुसता प्राणी म्हणून असलेला शारीरिक अस्तित्व नव्हे, तर प्रतिष्ठेसहित म्हणजे डिग्निफाईड मानवी जीवन जगणे असा अर्थ दिला. म्हणजे जर माझं शरीर फ्री असेल पण वेगवेगळ्या कुठल्या तरी कायद्यांद्वारे मी प्रतिष्ठेसहित जगू शकत नसेल तरी सुद्धा माझा जीविताच्या स्वातंत्र्यावर बंधनं लादली जात आहेत असं मानलं जाईल. आणि मग या हक्कामध्ये जीवनाला अर्थपूर्ण, परिपूर्ण, जगण्याला लायक करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींचा समावेश केला. की त्या सर्व बाबी म्हणजे जीविताचा हक्क आहे, मूलभूत हक्क आहे. थोडक्यात काय की मनेका गांधी खटल्याने मानवी जीवनाचा स्तर वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक बाबींचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये करण्याची कवाड उघडली. आणि मग मनेका गांधी खटल्याचा आधार घेऊन वेळोवेळी न्यायालयांनी जीविताचा अर्थ, जीविताचा हक्क, जीवनाचा हक्क म्हणजे काय याची डेफिनेशन व्यापक 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 करत गेले. त्याच्यामध्ये कशाचा समावेश होतो? आता उपजीविकेचा हक्क म्हणजे मला जगण्यासाठी उपजीविका मिळाली पाहिजे, हा सुद्धा माझ्या जगण्याचा अधिकार आहे. मला चांगल्या आरोग्यासहित जगता आलं पाहिजे, हाही याच्या बाबतीत मित्रांनो राजस्थानमध्ये जे मागचं गव्हर्नमेंट होतं, काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं गेहलोतजींचं, त्यांनी एक कायदा आणला होता मेडिकल ट्रीटमेंट मिळण्याचा हक्क. तुम्ही जरूर गुगल करा. ओके, की बाबा मेडिकल ट्रीटमेंट मिळणं हा एक माझा अधिकार आहे असं त्यांनी बिल आणलं होतं, ते जरूर बघा. एनिवे, निवाऱ्याचा हक्क हा सुद्धा माझ्या जीविताचा हक्क आहे, कारण मला जर प्रॉपर निवारा मिळणार नसेल तर माझ्या जीवनाला अर्थ नाही, म्हणून तो सुद्धा जीविताचा हक्क आहे. मानवी प्रतिष्ठेसह जगण्याचा हक्क, शुद्ध व प्रदूषण रहित पाणी आणि हवा आणि पर्यावरणाचा हक्क. म्हणजे माझं शरीर फ्री आहे. ओके, समजा माझं शरीर फ्री आहे पण माझ्या आजूबाजूचं सगळी हवा प्रचंड प्रदूषित आहे. माझं शरीर फ्री आहे पण त्या प्रचंड प्रदूषित हवेमध्ये राहून जर माझं आयुष्य कमी होणार असेल तर तो सुद्धा माझ्या जीविताच्या हक्काचं उल्लंघन आहे. हे सुद्धा आलं त्याच्यात, पाणी आलं, हवा आलं. मित्रांनो, मी अमेरिकेमध्ये ज्यावेळी गेलो होतो, अमेरिकेमध्ये असं आहे की तुम्ही कुठल्याही सार्वजनिक नळावरचं पाणी पिऊ शकतात, इतकं ते शुद्ध आहे. कुठल्याही बेसिन मधल्या, टॉयलेट मधल्या जो फ्लश असेल त्याचं सुद्धा पाणी तुम्ही पिऊ शकता. ते त्यांनी एन्श्युअर केलेलं आहे.
कुठलाही सार्वजनिक नळावरचं पाणी तुम्ही पिऊ शकता. शुद्ध पाणी मिळण्याचा हक्क. एकांताचा हक्क म्हणजे एखादा जर जबरदस्त डीजे वाजवत माझा एकांत भंग करत असेल, ठरवलं तर मी त्या डीजे वाल्यावर किंवा त्या मिरवणूकवाल्यांवर खटला करू शकतो की माझ्या जीविताच्या हक्कामध्ये एकांताचा हक्क पण समाविष्ट आहे, तुम्ही माझ्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन करत आहात. मोफत कायदेशीर मदतीचा हक्क. समजा माझ्यावर काही केस दाखल झाली आणि माझी कॅपॅसिटी नाही वकिलाची फी देण्याची, तर मला फ्री कायदेशीर हक्क सल्ला मिळाला पाहिजे, हा सुद्धा माझ्या जीविताचा हक्क आहे. अमानवी मागणीच्या विरुद्ध हक्क. जास्त काळ लांबलेल्या फाशीच्या विरोधातील हक्क हा सुद्धा आहे. त्वरित वैद्यकीय मदत मिळण्याचा हक्क. माहितीचा हक्क. माहितीचा हक्क. जे इलेक्टोरल बॉन्डचं प्रकरण झालं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की इलेक्टोरल बॉन्ड कोणी कोणाला दिले हे कळलं पाहिजे. ते नाही कळलं तर माहितीच्या जो माहिती असण्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्याचं उल्लंघन होतं नागरिकांचं. लक्षात ठेवा. खटला वेगवान पद्धतीने चालवण्याच्या बाबतीतला हक्क, परदेशी प्रवासाचा हक्क, कोठडीतील छळाविरुद्ध हक्क, अनेक अशा पद्धतीने हक्कांचं हे. आणि हे झालं पाहिजे जेणेकरून भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला एक प्रतिष्ठेसहित डिग्निफाईड लाईफ मिळाला पाहिजे. राईट. सो हा तो हक्क झाला. कलम 21A शिक्षणाचा हक्क. मला असं वाटतं की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळातला अतिशय क्रांतिकारक जर असेल तर हा मूलभूत हक्क आहे. मित्रांनो, तुमची आमची पोरं किंवा तुमची होणारी पोरं यांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार आहे तो या घटनादुरुस्तीमध्ये आहे. 86वा घटनादुरुस्ती कायदा 2002. फार मोठं कॉन्ट्रीब्युशन. इनफॅक्ट मला असं वाटतं की डॉक्टर मनमोहन सिंग, सोनिया गांधी यांचे यांच्या काळातले 2 महत्त्वाचे जर निर्णय कोणते असतील, एक शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क झाला, आपल्या मुलाबाळांसाठी फार महत्त्वाचा आहे. म्हणून RTE अंतर्गत जे प्रवेश होतात ना, राईट टू एज्युकेशन अंडरचे प्रवेश, जिथे गरीबातल्या गरीब, आता त्याच्यात काही गडबड करतात वगैरे, हा शाळांचा प्रॉब्लेम आहे किंवा लोकांचा प्रॉब्लेम आहे, पण त्या RTE अंतर्गत गरीबातला गरीब पोरगा सुद्धा चांगल्या शाळेमध्ये जाऊ शकतो आणि तो त्याचा मूलभूत हक्क आहे. ते याच्यामुळे आहे बेसिकली. ओके. सो अच्छा, 2 गोष्टी सांगत होतो मी, सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग. एक म्हणजे हा एक निर्णय RTEचा, दुसरा म्हणजे माहितीचा अधिकार. लक्षात घ्या, माहितीचा अधिकार, राईट टू इन्फॉर्मेशन, RTI आणि RTE हे 2, RTI आणि RTE, राईट टू एज्युकेशन, राईट टू इन्फॉर्मेशन. RTI म्हणजे ॲक्च्युली खरं तर स्वतःच्या पायावर धोंडा पाडण्यासारखं होतं त्यावेळी. कारण विचार करा, आपण आता काहीही कागदपत्र वगैरे असली काही, आपण इझिली लगेच, जर कोणी देत नसेल लगेच RTI टाकतो. राईट. विचार करा, काही वर्षांपूर्वी हा हक्क नव्हता आपल्याला. म्हणजे तुम्ही एखाद्या अधिकाऱ्याकडे गेला असाल, माझ्याकडे आला असतात आणि तुम्ही मला विचारलं असतं, साहेब मला हे द्या, मी तुम्हाला सरळ नकार देऊ शकत होतो. तो जो राईट टू इन्फॉर्मेशन आला, त्या राईट टू इन्फॉर्मेशन, आज राईट टू इन्फॉर्मेशनने अनेक गोष्टी माणसाच्या सोप्या झालेल्या आहेत. त्याचा दुरुपयोग करणारी मंडळी आहे वगैरे, त्यासाठी प्रत्येक चांगल्या गोष्टीचा दुरुपयोग होतोच, पण आपल्यासारख्या सामान्य नागरिकाच्या हातातलं ते फार मोठं शस्त्र आहे राईट टू इन्फॉर्मेशन. आणि आपल्या मुलाबाळांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे राईट टू एज्युकेशन. सो कलम 21A हे नवा अधिकार बनवण्यात आला, मूलभूत अधिकार. कशाने? 86वा घटनादुरुस्ती कायदा 2002. त्याआधी हा शिक्षणाचा मूलभूत अधिकार नव्हता, तो मार्गदर्शक तत्वांमध्ये होता. राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये जी मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यातल्या 45 मध्ये होता तो, की मुलांसाठी मोफत आणि अनिवार्य शिक्षणासंबंधी तरतुदींचा समावेश. म्हणजे राज्य संस्थेने मुलांना मोफत व अनिवार्य शिक्षण देण्याची व्यवस्था करावी असं होतं, कंपल्शन नव्हतं. मार्गदर्शक तत्व आपल्याला माहिती आहे, मार्गदर्शक तत्वांमध्ये कंपल्शन नसतं. त्याला तिथून काढून, मार्गदर्शक तत्वांमध्ये काढून कलम 21A मध्ये त्याला मूलभूत अधिकार करण्यात आला. ओके, राईट. आणि काय, जी गोष्ट मार्गदर्शक तत्वामध्ये असते त्याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नाही.
सो कलम 45 मध्ये होतं लिहिलेलं की राज्य संस्थेने मुलांना मोफत आणि अनिवार्य शिक्षण देण्याची व्यवस्था करावी, पण तशी राज्य संस्थेने म्हणजे सरकारने केली नाही, तर त्याच्या विरुद्ध आपण दाद मागू शकत नव्हतो. आता जेव्हा हा मूलभूत अधिकार झाला, तर आपल्या मुलांना मोफत अनिवार्य शिक्षण मिळत नसेल 6 ते 14 वयोगटामध्ये, तर आपण सरकार विरुद्ध न्यायालयात जाऊ शकतो. धिस इज द ब्युटी. ओके. आणि लक्षात घ्या, या जगामध्ये ज्याच्याकडे काहीच नसेल त्याला पुढे जायचं असेल तर फक्त आणि फक्त शिक्षण हाच उपाय आहे. ज्याच्याकडे जमीन नसेल, जुमला नसेल, पैसे नसतील, पद नसेल, काही नसेल, त्याला पुढे जायचं असेल फक्त आणि फक्त शिक्षण, आणि तो शिक्षणाचा मूलभूत अधिकार या कलम 21A मध्ये आहे. ओके. सो 21A नुसार 6 ते 14 वर्षापर्यंतच्या मुलांना कायद्याच्या तरतुदीनुसार मोफत व अनिवार्य शिक्षण उपलब्ध करून देणे ही राज्य संस्थेची जबाबदारी आहे. काय गोष्टी लक्षात ठेवायच्या? 6 ते 14 वर्ष मोफत, अनिवार्य म्हणजे प्रत्येक मुलगा गेलाच पाहिजे. जर कोणी शाळेच्या बाहेर असेल तर आपण राज्य संस्थेला जाब विचारू शकतो की हा मुलगा शाळेच्या बाहेर का आहे. ओके. सो याच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागता येते. आणि बघा, 45वा जे कलम होता आधी की ज्याच्यात लिहिलेलं होतं, याचा 45व्या कलमामध्ये थोडा बदल करण्यात आला. काय बदल करण्यात आला की बालकाचं वय 6 वर्षाचं होईपर्यंत राज्य संस्था त्याचं संगोपन करण्यासाठी आणि त्याच्या शिक्षणासाठी तरतूद करेल. कारण काय झालं, आता 6 ते 14 मूलभूत अधिकारांमध्ये चाललं गेलं. आता 0 ते 6चा प्रॉब्लेम होता. मग 0 ते 6 मध्ये असं 0 ते 6 हे मार्गदर्शक तत्वांमध्ये टाकलेलं आहे की बाबा राज्याने अशा 0 ते 6 वयोगटातल्या मुलांना त्यांचं संगोपन, शिक्षण याच्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. 6 नंतर मात्र 14 पर्यंत राज्याची कंपल्सरी जबाबदारी. ओके. सो हे झालं. काय काय बदल झाले? एकतर 86व्या घटनादुरुस्तीने एकतर कलम 21A नुसार 6 ते 14 वयोगटाचं शिक्षण मूलभूत अधिकार करण्यात आलं. कलम 45 जे मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यात बदल करण्यात येऊन 0 ते 6ला मार्गदर्शक तत्वांमध्ये टाकण्यात आलं. आणि अजून मूलभूत कर्तव्य एक ॲडिशन करण्यात आलं. मूलभूत कर्तव्य कशामध्ये दिलेले आहेत? कलम 51A मध्ये. त्याच्यामध्ये के नंबरचा, के मला वाटतं हा 11वा येतो सवा ना, ABCDEFGHIJK बरोबर 11वा. 11वं मात्र हे अ ब क ड मध्ये वेगळं येईल ना, त्यामुळे इंग्लिशवाला लक्षात ठेवा आणि 11वं लक्षात ठेवा. एक 11वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आलं. कोणावर? जन्मदाता म्हणजे प्रत्यक्ष ज्याने जन्म दिलाय, किंवा पालक म्हणजे एखाद्याचे आई वडील नसतील तर जे त्याचा संगोपन करत असेल ते पालक यांनी आपल्या अपत्याला किंवा पाल्याला त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे त्या पालकाचं कर्तव्य असेल. म्हणजे कंपल्शन तर राज्यावर आहे, पण त्याचबरोबर पालकावर पण कर्तव्य देण्यात. अर्थात त्या पालकाने कर्तव्य पार पाडलं नाही तर कुठे शिक्षेची तरतूद नाहीये, पण तरी मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश केलेला आहे. ओके. सो कलम काय काय झालं? 21A मूलभूत अधिकार झाला. 45 मध्ये बदल करून मूलभूत अधिकार 6 ते 14, मार्गदर्शक तत्वांमध्ये 0 ते 6, आणि कलम 51A मूलभूत अधिकारांमध्ये 11वं के ते पालकांवर जबाबदारी टाकण्यात आली. त्यांचं कर्तव्य करण्यात आलं की तुम्ही 6 ते 14 वाल्यांना पाठवा. राज्य व्यवस्था करत आहे, सरकार व्यवस्था करत आहे, तुम्ही मात्र पाठवा, हे तुमचं कर्तव्य आहे. हे इंग्लिशमध्ये दिले ते त्याच्यामुळे ते राईट. सो मित्रांनो, अशा पद्धतीने आपण 21A बघितलं. आता आहे कलम 22, अटक व स्थानबद्धता यांच्यापासून संरक्षण. ठीक आहे. आता स्थानबद्धता म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला एखाद्या ठिकाणी अटकेत किंवा रोखून ठेवणं. स्थानबद्धता म्हणजे एकाच स्थानावर एखाद्या व्यक्तीला बद्ध करून ठेवणे, याला आपण स्थानबद्धता म्हणतो. साध्या भाषेत अटक असते ती. स्थानबद्धतेचे 2 प्रकार असतात. एक म्हणजे शिक्षात्मक स्थानबद्धता, म्हणजे एखाद्या व्यक्तीवर व्यक्तीने एखादा केलेला अपराध सिद्ध झालेला आहे आणि तो सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा झालेली आहे, त्या शिक्षेचा भाग म्हणून जी त्याला तो अटकेत असतो
ती शिक्षात्मक स्थानबद्धता आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे असं, म्हणजे बघा काही गुंड असतात आणि त्या गुंडांचा पोलिसांकडे रेकॉर्ड असतो, त्यांच्यावर अनेक पूर्वीचे गुन्हे दाखल असतात वगैरे, पण त्यांना त्याच्यात बेल मिळालेला असतो, ओके, जामीन मिळालेला असतो, ते बाहेर असतात. समजा काहीतरी समाजामध्ये काहीतरी तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, अशा वेळी हे जे रेकॉर्डवरचे गुंड असतात, जरी सध्या ते अटकेत नाहीत, जामिनावर बाहेर आहेत किंवा जामिनावर पण नाही, त्यांच्यावर समजा कुठला गुन्हाही नाही, पण त्यांचे काही काही रेकॉर्ड्स आहेत, तर ही लोक समाजामध्ये कायदा सुव्यवस्थेची सुरक्षिततेला धोका पोहोचवू शकतात. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, काही धार्मिक सण असेल किंवा काही तणावाची परिस्थिती असेल, तर त्यांना सुरक्षेचा उपाय म्हणून जरी त्यांनी कुठला गुन्हा अजून केलेला नाही आत्ताच्या क्षणी, तरी त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून स्थानबद्ध करण्यात येतं. याला प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणतात. इंग्लिशमध्ये याला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन म्हणतात. प्रतिबंधात्मक म्हणजे काय, त्याने काही चुकीचं करू नये, या म्हणजे तो काही चुकीचं करेल याला आधीच प्रतिबंध करण्यासाठी म्हणून त्याला स्थानबद्ध करणे, अटक करणे, ही प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असते. सो त्याच पद्धतीने मग साधारण कायदे आणि मग असे ही जी प्रतिबंधात्मक स्थानबद्धता असते याच्यासाठी कायदे केले जातात. ओके, अशा कायद्यांना प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचे कायदे म्हणतात. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे नॉर्मल कायदे असतात की जिथे एखादा गुन्हा साबित झाला तर त्याला अटकेत टाकलं जातं. ओके, मग आता असे जे साधे कायदे आहेत आणि प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचे कायदे आहेत, दोन्हींच्या बाबतीत काही विशिष्ट मूलभूत अधिकार नागरिकांना देण्यात आले आहेत. कोणते अधिकार? आता साधारण कायद्याच्या बाबतीत बघू आपण. जे नॉर्मल साधारण कायदे म्हणजे काय की जिथे अपराध सिद्ध झाल्यानंतर अटक होते, ते अटकेची कारण शक्य तितक्या लवकर कळवण्यात यावी. म्हणजे गुन्हा केल्यानंतर होणारी अटक, जर त्याला अटक केली तर ते अटकेची कारण त्याला कळवण्यात यावीत. पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेणे आणि त्याच्याद्वारे स्वतःला बचाव करण्याचा हक्क, म्हणजे त्याला तुम्ही वकील नाकारू शकत नाही. एकतर त्याला का अटक केलं हे कळवलं पाहिजे, त्याला पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा आणि त्याचं रिप्रेझेंट करण्याचं हे दिलं पाहिजे. प्रवासाचा काळ वगळता अटकेनंतर 24 तासाच्या आत दंडाधिकाऱ्यासमोर हजर केलं पाहिजे. जिथून त्याला अटक केली तिथपासून तर दंडाधिकारी म्हणजे मॅजिस्ट्रेट तिथपर्यंत पोहोचायला जेवढा काळ लागतो तो काळ वगळायचा आणि तो काळ वगळून 24 तासाच्या आत त्याला दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करायचं. मग दंडाधिकारी विचारतील याला का अटक केली, याने काय गुन्हा केला वगैरे वगैरे, आणि मग दंडाधिकाऱ्यांची खात्री पटली की ही योग्य अटक आहे तर मग दंडाधिकारी त्याला पोलीस कस्टडी देतील, अन्यथा सोडून देतील. हे नॉर्मल कायद्यामध्ये असलेले आहेत. आता या 24 तासाच्या कालावधीनंतर दंडाधिकाऱ्याने प्राधिकृत केल्याशिवाय अधिक काळ स्थानबद्ध न करण्याचा अधिकार, म्हणजे त्या मॅजिस्ट्रेटच्या समोर उभं केल्यानंतर जर मॅजिस्ट्रेटने पोलीस कस्टडी नाही दिली, समजा मॅजिस्ट्रेटला वाटलं की याला उगाचच अटक केलेली आहे, याने काही गुन्हा केलेला नाही, तर मॅजिस्ट्रेट सोडून देतील. मग त्याला पोलिसांना स्थानबद्धतेत ठेवता येणार नाही. म्हणजे दंडाधिकाऱ्याने सांगितलं पाहिजे 24 तासानंतर. मात्र याला काही अपवाद आहेत. न्यायालयाच्या आदेशाने केली गेलेली जर अटक असेल तर त्याला हे स्वातंत्र्य मिळणार नाही. आयकर न भरल्यास होणारी अटक, दिवाणी अटक, या प्रकारच्या अटकेसाठी हे संरक्षण उपलब्ध नाही. आणि हे हक्क फक्त फौजदारी, अर्ध फौजदारी, ओके, किंवा सार्वजनिक हिताला धोका निर्माण करू शकणाऱ्या कृतींसाठीच उपलब्ध आहेत. ओके, ठीक आहे. शत्रू देशाची व्यक्ती म्हणजे एनिमी एलियन, शत्रू देशाची व्यक्ती म्हणजे असा नॉर्मली ज्या देशाशी आपलं युद्ध चालू असताना त्याला शत्रू देश म्हटलं जातं, ॲक्च्युअल युद्ध चालू असलं तर नॉर्मल कंडिशनमध्ये. सो अशा शत्रू देशाची व्यक्ती असेल, समजा नागरिक असेल, व प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या कायद्याखाली अटक केली गेलेली व्यक्ती असेल, यांना हे संरक्षण उपलब्ध नाही. ओके, राईट. हे झालं नॉर्मल. आता प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. तर आपल्याला माहिती आहे प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे
त्याने काही गुन्हा केलेला नाही, पण खबरदारीचा उपाय म्हणून आतमध्ये टाकलेला आहे. मग त्याच्या बाबतीत काय संरक्षण आहे? तर ही स्थानबद्धता 3 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी करणार येणार नाही. किती? मॅक्सिमम 3 महिने. त्याच्यापेक्षा जास्त काळ म्हणजे 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ जर ती स्थानबद्धता ठेवायची असेल पुढे, तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या सल्लागार मंडळीने तशी शिफारस पर्याप्त कारण देऊन केली पाहिजे. जर 3 महिन्यांपेक्षा जास्त त्याला अशा प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेमध्ये ठेवायचं असेल, तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या एक सल्लागार मंडळाने योग्य कारण देऊन की का याला 3 महिन्यांपेक्षा जास्त स्थानबद्धतेत ठेवणं आवश्यक आहे, त्याची योग्य कारण देऊन त्यांची खात्री पटली पाहिजे. मग त्याला 3 महिन्यापेक्षा जास्त स्थानबद्धतेमध्ये ठेवता येईल. त्याच्यानंतर स्थानबद्ध करण्यात आलेल्या व्यक्तीला त्याच्या स्थानबद्धतेचे कारण देणे आवश्यक आहे की कशासाठी तुला आम्ही स्थानबद्धतेत ठेवतोय. मात्र जर एखादी गोष्ट अशी असेल, म्हणजे त्याला अशा गोष्टीसाठी स्थानबद्धतेत ठेवलं असेल की ती गोष्ट त्याला सांगितली तर देशाच्या सुरक्षिततेला किंवा सार्वजनिक हिताला बाधा पोचणार असेल, ओके, सार्वजनिक हिताला बाधा पोचणार असेल, तर असं कारण सांगण्याची गरज पण नाही. पण नॉर्मल कंडिशनमध्ये अशी अटकेचं कारण, स्थानबद्धतेचं कारण सांगणं गरजेचं आहे. स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीच्या त्या स्थानबद्धतेविरुद्ध अर्ज करण्याची संधी देण्यात येईल. त्याला या स्थानबद्धतेविरुद्ध त्याला अपील करता येईल, अर्ज करता येईल. ओके, तो त्याला अधिकार आहे, मूलभूत अधिकार दिलेला आहे. आता बघा, स्थानबद्धता विषय हा केंद्र सूची आणि समवर्ती सूचीमध्ये देखील आहे. केंद्र सूची म्हणजे संघ सूची. केंद्र सूचीच्या संदर्भाने संसद देशाचं संरक्षण, परकीय कामकाज किंवा सुरक्षितता या बाबतीत प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेचा कायदा करू शकतात. म्हणजे हा विषय केंद्र सूचित पण आहे, समवर्ती सूचित पण आहे. सो केंद्र सरकार केंद्राशी संबंधित जे आहे, म्हणजे देशाचं संरक्षण, परराष्ट्र परकीय हे परराष्ट्र धोरण वगैरे त्या संदर्भाने स्थानबद्धतेचे कायदे करू शकतं. समवर्ती सूचीतील विषयांच्या संदर्भात संसद करू शकतं किंवा राज्य विधानमंडळ पण करू शकतं. ते कशासाठी? राज्याची सुरक्षितता, सार्वजनिक सुव्यवस्था, समाजासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवांचा पुरवठा, विशेष करून ज्या इसेन्शियल म्हणजे जीवनावश्यक वस्तू असतात त्या, हे सुनिश्चित करणं, याच्यासाठी असे स्थानबद्धतेचे कायदा करू शकते. ओके, काही कायदे असे ज्याच्यात प्रतिबंधात्मक स्थानबद्धता करता येऊ शकते असे कायदे म्हणजे मिसा. आता याच्यातले कायदे काही अस्तित्वात नाही. एक एक्झाम्पल घेतलं मी, मिसा 1971, MISA. इनफॅक्ट तुम्हाला जर आठवत असेल, लालू प्रसाद यादव यांच्या एका मुलीचं नाव मिसा आहे. याचं कारण म्हणजे त्यावेळी 1975 बहुधा आणीबाणीच्या वेळी लालू प्रसाद यादव यांना या मिसा कायद्याखाली अटक केली गेलेली होती आणि जेलमध्ये ठेवलं गेलं होतं. म्हणून त्यांनी आपल्या मुलीचं नाव मिसा ठेवलेलं. ओके, ठीक आहे. नॅशनल सिक्युरिटी ॲक्ट 1980 हे काही प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेशी संबंधित कायदे आहेत. ओके, राईट. सो अशा पद्धतीने आपण आता स्वातंत्र्याचे मूलभूत अधिकार बघितले. कोणते? 19, 20, 21, 21A, 22 आणि त्याच्यानंतर 23 पासून सुरू होतील ते शोषणाविरुद्धचे अधिकार. ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. राईट. Thank you very much and all the best.